महाराष्ट्रात ओबीसी प्रवर्गातील 27 जातींना केंद्राचं आरक्षण मिळत नसल्याचं आणि त्यामुळे 2 कोटी नागरिक केंद्रीय आरक्षणाच्या लाभापासून वंचित असल्याचं दुर्दैवी वास्तव एबीपी माझानं सगळ्यांसमोर आणलं। केंद्राच्या आरक्षणासाठीच्या ओबीसींच्या यादीत फक्त काना मात्रा उकार वेलांटी स्वल्पविराम स्पेलिंग अशा क्षुल्लक चुका असणं त्यामागचं कारण असल्याचंही एबीपी माझानं समोर आणलं। मात्र आज आम्ही आणखी एक दुर्दैवी वास्तव तुम्हाला दाखवणार आहोत जे पाहून तुमचाही संताप अनावर झाल्याशिवाय राहणार नाही। महाराष्ट्रातील ओबीसी प्रवर्गातील 27 जाती केंद्राच्या आरक्षणासाठी गेली अनेक वर्ष लढा देत आहेत। मात्र या जातीतल्या विद्यार्थ्यांना तरुणांना आरक्षणाचा लाभ मिळत नसल्यानं त्यांची गैरसोय होतीये। हवं असलेलं शिक्षण घेता आलं नाही, शिक्षण घेऊन मनासारखी नोकरी मिळवता आली नाही आणि नोकरी मिळाली तरी ती जात वैधता प्रमाणपत्र नसल्यामुळे टिकवता आली नाही। केंद्रातील आरक्षणासाठी लढा देणाऱ्या 27 ओबीसी जातींमधल्या तरुणांची ही व्यथा आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया। माझ्यासोबत काही तरुण आहेत, त्यांच्या जीवनावर या संपूर्ण प्रकरणाचे किती भयंकर परिणाम पडले आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। विशेष म्हणजे तरुणांना कसं असतं की कुठल्याही एक्झाम्स जेव्हा आपण अप्लाय करत असतो तर प्रत्येक कॅटेगरी ओबीसी आणि जनरल प्रत्येकाचा जो फीस वर्ग असतो हा वेगळा वेगळा असतो। तर त्यामध्ये कसं आहे की जसं गोवारी समाज हा एस टीमध्ये आहे परंतु तो गोंड गोवारी म्हणून त्याची एंट्री झालेली आहे फक्त ते कॉमाच्या चुकीमुळे। तर त्यात कसं झालं आहे की जो व्यक्ती प्रवर्गातनं त्याला जर कॉम्पीट करायचं आहे कुठल्या एक्झाम्समध्ये तो न करता त्याला म्हणजे अनपेक्षित त्याला जनरलमधनं कॉम्पीट करावं लागतं। त्याच्यामुळे काय होतं की एक तर त्याला फीस पण द्यावी लागते आणि मुळात जास्तीत जास्त संख्या ही आपल्यामध्ये गरीब असल्यामुळे त्यांना ते शक्य होत नाही। 24ला मी म्हणजे अटेम्प्ट पास झालो, थर्ड अटेम्प्टमध्ये मी क्लिअर झालो आणि याच्यामध्ये प्रॉब्लेम असा होता की ओपनमध्ये आणि ओबीसीमध्ये जर माझं 3 मार्कचा फरक होता, जर माझं 2022मध्ये सिलेक्शन होऊ शकलं ओपनमध्ये आणि ओबीसीमध्ये, माझं जर ओबीसीमध्ये तेव्हा जर समजा मी जर फॉर्म भरले असता तेव्हा मला कसं 3 मार्कनी मी म्हणजे तेव्हा पासआउट झाले असतो। जेव्हा मी PGला ॲडमिशन केली होती MBAला माझ्याकडे क्रिमिलियर नव्हती, तर माझी ॲडमिशन ओपनमध्ये गेलेली होती। जर माझ्याकडे क्रिमिलियर जर राहिली असती तर मला 50% स्कॉलरशिप मिळाली असती आणि मला फुल फीज न लागता मला हाफ फीज लागली असती, कारण की मी त्यातून निघालो म्हणून। आणि असे अनेक विद्यार्थी आहे समाजाचे की त्यांना क्रिमिलियर नसून त्यांना फुल फीज पे करावं लागत आहे। 2016मध्ये माय सन वॉज प्रिपेरिंग फॉर IIT अँड त्यावेळेला जेव्हा मी सर्टिफिकेट काढायला गेलो तेव्हा सेंट्रलच्या लिस्टमध्ये पवार नावच नाही हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तर माझ्या पायाखालची तर जमीनच निघून गेली। कारण की मला लक्षात आलं की होऊ शकतं की त्या सर्टिफिकेट नसल्यामुळे त्याचा जो भुगतान आहे तो माझ्या मुलाला हे करायला लागेल। विषय असा आहे, मी येतो एक मध्यमवर्गीय कुटुंबातून आणि त्यावेळी स्थिती अशी असते की जर आपल्याला एखादे उच्च शिक्षण घ्यायचं आहे किंवा एखाद्या ठिकाणी आपल्याला फॉर्म भरायचा आहे तर इथपासून सुरुवात करावी लागते की त्या फॉर्मची एक्झामची फीस किती आहे। इथून तो व्यक्ती विचार करतो। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।